नमस्कार. आज स्वयं अध्ययनाच्या पुढच्या भागात मी तुम्हाला भेटते. गेल्या भागात आपण बघितलं होतं की अवांत वाचन, पूरक वाचन काय आणि किती करायचं. अक्षरशः वाचनाच्या पुस्तकांचा सागरच्या सागर तुम्हाला दिसेल. दुसरी जी गोष्ट आहे ना ती खरी अशी आहे की वाचनाच्या सवयीविषयी सांगताना खूप मोठी लिस्ट आहे त्याची. आणि मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की किमान तुम्ही 3-4 गोष्टी जरी केल्यात ना तरी तुम्हाला खूप फायदा होईल. पहिली गोष्ट काय करायची, झोपून वाचायचं बिलकुल नाही. काही जण वाचताना त्यांना सवय असते ना चाळा करायची, काहीतरी असं असं केसात हात करायचे, पाय असे असे नाचवायचे, हात असे असे काहीतरी करायचे, बंद. तिसरी गोष्ट, काही जण मोठ्याने वाचतात, फेऱ्या मारत वाचतात, बंद. अर्थात तुम्ही म्हणाल की याचं लॉजिकल कारण काय आहे ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला सांगेन. पण त्याच्या अगोदर गेल्या वेळेला मी तुम्हाला जो आणखीन एक गृहपाठ दिला होता तो असा दिला होता की आपले कान उघडे असतात, रात्री झोपताना कान उघडे असतात आणि कानांचा आपल्याला वापर कसा करायचा सहज ऐकू येतं ना, काही करावं लागत नाही. आणि त्यामुळेच आपल्याला कानांचा वापर आपण करत नाही, त्यांना टेकन इट फॉर ग्रांटेड करतो. जसं आईबाबांना आपण टेकन इट फॉर ग्रांटेड करतो तसं आपल्या कानांनाही आपण टेकन इट फॉर ग्रांटेड करतो. मात्र आपल्या कानांनी ज्याला चांगलं ऐकायची सवय लागली ना त्याला खूप 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 फायदा होतो. उदाहरणार्थ मला वाटते माझी एक मैत्रीण आहे माधुरी नाईक, आणि आम्ही पूर्वी काही कार्यक्रम करत असू, व्हिजन 2020, त्याच्यासाठी तिने ही कविता लिहिली होती. ती कविता अशी आहे, अंतस्थ ऊर्जेस तुम्ही प्रज्वलित करा, अंतस्थ ऊर्जेस तुम्ही प्रज्वलित करा, बंदिस्त दिशांना हवा मोकळा वारा, जीवनास तुम्ही आकारा, जीवनास तुम्ही आकारा, चमकेल गगनी मग शाश्वत सुखाचा तारा. अशी कविता होती. तसं तुमची जी अंतस्थ ऊर्जा आहे ना त्याला तुम्ही जागं करायचं आहे. कानांनी ऐकून काय होतं आपल्याला माहिती असेल, पण मी परत त्याची उजळणी करून देते की कानांची ताकद किती असते आणि आपण याचा वापर करतो का. तर मला वाटते तुम्ही काय मी पण करतेच असं खरंच नाही आहे. तर पहिली गोष्ट, गोष्टी रूपातच तुम्हाला मी सांगणार आहे ह्या आवाजाची ताकद किती असते ती. पहिली गोष्ट घेऊया तुमच्या सगळ्यांचा लाडका चार्ली चॅप्लिन. नंतर बराच तो प्रसिद्धीचा झाला, पण त्याचा पहिला थिएटर प्रवेश कसा झाला. त्याचे वडील भरपूर दारू प्यायचे आणि दारू पिऊन बिचारे गेले. त्याची आई सगळ्या मुलांना सांभाळायचं काम करायची आणि ती थिएटरमध्ये काम करायची. ती उत्तम गायिका होती. आणि नंतर काय झालं माहिती आहे, सतत गाऊन गाऊन परिस्थिती बरोबर नाही, काळजी घ्यायला तिला जमायची नाही, मग तिचा आवाज चिरका झाला. आणि मग एकदा असं झालं की ती थिएटरमध्ये गेलेली आहे, गाती आहे, स्टेजवर आहे आणि तिचा आवाज एकदम फाटला की हो. 1-2 मिनटं लोक गप्प बसले, शांत बसले आणि नंतर मात्र हिप्पे फुरिओ करायला लागले. कोणी हॅट्स फेकले, कोणी आणखीन काही फेकलं. आणि मग हे सगळं तो छोटा विंगेत उभा होता ना, चार्ली तर सगळं बघत होता. चार्ली छोटा होता ना त्यामुळे तो आईबरोबर जायचा, रोज तिच्याबरोबर सरावाला जायचा, थिएटरमध्ये थांबायचा, विंगेमध्ये थांबायचा. घरी कोण सांभाळणार ना. आणि मग ह्या चार्लीला असं वाटतं की आईचा अपमान बरोबर नाही बरं का. आणि त्याला काय होतं माहिती नाही, एकदम तो स्टेजवर जातो आणि आईचे सगळे संवाद तसे म्हणून दाखवतो. लोक वाहवा करतात, टाळ्या वाजवतात. आणि मग हा चार्लीचा असतो पहिला थिएटर प्रवेश. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे पुढचं मी सांगायची गरज नाही आहे. पण हे का घडलं, त्याला कोणी मुद्दामून शिकवलं नव्हतं ना पाठ करायचे. कान त्याचे आपली आई काय बोलते, बाकीचे लोक काय बोलतात हे टिपत असायचे आणि त्याचा परिणाम म्हणून तो उत्तम नट झाला. दुसरी गोष्ट अशीच एक तुम्हाला माहिती असलेलं नाव, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना तर सगळ्यांना माहिती आहे, मराठी माध्यमाच्या मुलांना पण कदाचित माहिती असेल, शेक्सपियर. माहिती आहे तुम्हाला, इंग्रजीमधला अतिशय अप्रतिम अशा प्रकारचा हा नाटककार. हा कोणत्या शाळेत शिकला, किती शिकला याची कुठे नोंद नाही बरं का. एवढंच नव्हे तर ह्याने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा चक्क एका खाटकाच्या दुकानात, माहिती आहे तुम्हाला खाटकाचं दुकान काय आहे ते, तिथे तो काम करत असे. अर्थात तेही काम त्याच्या हातातून निसटलं आणि मग तो एका थिएटरमध्ये काम करायचा. काय काम होतं त्याचं, द्वारपालाचं काम करायचं. त्याच्याबरोबर त्या काळी रस्ते नव्हते, आत्तासारख्या टॅक्सी रिक्षा काही नव्हत्या, तर चक्क घोड्यावर किंवा घोडागाडीत बसून लोक यायचे. ह्या घोड्यांचं रक्षण करायचं, घोड्यांवर नजर ठेवायचं काम याचं. मात्र हे करता करता तो काय करायचा, तर त्या थिएटरच्या दारामध्ये उभा राहायचा आणि सगळे कान, जीवाचे कान करून म्हणतात ना आपण म्हणतो मराठीमध्ये, तसं तो हे थिएटरमधला सगळे संवाद ऐकायचा. ते ऐकता ऐकता ह्याच्या एवढे छान संस्कार झाले, जणू त्याला वाग्देवी प्रसिद्ध म्हणजे काय म्हणजे प्रसन्न झाली.
आणि मग तो अतिशय उत्तम लेखक, नाटककार इतका की इंग्लंडचे लोक सांगतात, त्याचं एक शेक्सपिअरचं स्मारक बनवलेलं आहे त्यांनी, आणि ते सांगतात की पाहिजे तर आमचं लंडन देऊ पण आम्ही आमचा शेक्सपिअर देणार नाही. इतका हा लाडका त्यांचा लेखक होता. हे तो फक्त ऐकून शिकलेला होता. मला वाटते कानाचं महिमा किती आहे. तर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी घोरीला कसं मारलं. दुसऱ्या तराईंच्यात युद्धात हरल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणाला घोरीने पकडलं. कोणी म्हणतात दिल्ली, कोणी म्हणतं कुठे असेल ते, प्रश्न तो नाही आहे. पण त्याचे खूप हाल केले. डोळे त्याचे काढून टाकले. अंध झाला तो, खोबड्या झाल्या डोळ्याच्या. त्याचं वय फार नव्हतं बरं का ह्या सगळ्या काळामध्ये. अर्थातच त्याचा जो एक मित्र होता, तो मित्र म्हणाला घोरीला की अरे त्याचा तू केलास कसा पराभव, पण तू खरं या पृथ्वीराज चव्हाणाला ओळखलंच नाही आहे. त्याच्या अंगात आणखीन असे बरेच गुण आहेत. म्हणजे काय तर घोरीने विचारला. तो म्हणतो की अरे हा ना नुसतं ऐकून तीर मारू शकतो. म्हणजे तो म्हणतो एक साधी गोष्ट करूया, तुझ्या दरबारात ना तुझ्या आसनाच्या समोर आपण 1 2 3 4 5 असे 9 तवे ठेवूया. जास्ती ठेवलेच तरी चालेल, पण 9 तवे ठेवूया. प्रत्येक तवा त्याच्या समोर आणून ठेवायचा. 1 2 3 असं म्हणत आणि मग त्याला सांगितलं ना की 4थ्या तव्यावर मार, 5व्या तव्यावर मार, तर हा बरोबर मारेल. घोरीला आणि त्याच्या दरबाराच्या लोकांना विश्वास बसत नाही की कसं शक्य आहे. एक तर डोळे गेलेले आहेत आणि फक्त आवाजाच्या याने हा मारणार. ठीक आहे, तवे ठेवले जातात. पृथ्वीराज चव्हाणाला बरोबर घोरीच्या समोर बसवलेलं असतं, मध्ये तवे असतात. आणि कोणीतरी दरबारी सांगतो पृथ्वीराज चव्हाणाला 4था तवा. पृथ्वीराज चव्हाण म्हणतो मला दरबारी माणसांनी आज्ञा दिलेली चालणार नाही, मी राजा आहे, मला तुमचा जो कोणी प्रमुख आहे ना घोरी, त्यांनी मला आज्ञा दिली पाहिजे. मोहम्मद घोरी तो हसतो मोठमोठ्यांनी आणि या आंधळ्या पृथ्वीराज चव्हाणाला आज्ञा देतो. त्याची आज्ञा पूर्ण व्हायच्या आत पृथ्वीराज चव्हाणाच्या ह्याच्यातून बाण सुटतो. ते मोहम्मद घोरीच्या मस्तकाचा वेध घेतो, तोंडात घुसतात, सटासट बाण येतात. मोहम्मद घोरी दरबारातच मृत्यू पावतो. ही खरी गोष्ट आहे, इतिहास त्याला गवाह आहे. सगळ्या इतिहासात तुम्हाला कोणी लिहिलेला असू दे हीच नोंद सापडेल. डोळे नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीला मारलं. दुसरी एक तुम्हाला गोष्ट नक्की आठवत असेल ती म्हणजे त्सुनामी आली होती बघा काही वर्षापूर्वी. आणि त्या त्सुनामीमध्ये एअरफोर्सचा बेस तिथला अंदमान निकोबारचा वाहून गेला. अनेक किनाऱ्यावरची अनेक घरं, अनेक नुकसान झालं, खूप नुकसान झालं. पण तिथले पशुपक्षी मेले नाही. का बरं? कारण पशुपक्ष्यांना जात्याच जमिनीच्या हालचालींचे जे आवाज असतात ते ऐकण्याची सवय असते, विद्या असते. काय असते ते मला माहिती नाही, पण हे सगळे पशुपक्षी आणि प्राणी हे दूर उंचावरच्या जंगलात निघून गेलेले होते. त्यांच्यापैकी कोणीही मेलं नाही. तुम्हाला कदाचित तुमचे आजी आजोबा घरात सांगत असतील की आताच्यासारखं पूर्वी यंत्र नव्हती, पाण्याचा शोध घ्यायचा आहे, तुम्हाला ट्यूबवेल खणायचे तुमच्या सोसायटीत किंवा विहीर खोदायचे शेतकऱ्याला. तर आत्तासारखं काही भूगर्भ तज्ज्ञ वगैरे या सॅटेलाईट इमेजेस वगैरे असा काही प्रकार नव्हता. तिथे एक जे कोण पाणथळ त्यांना काय म्हणत असतील त्यांना बोलवलं जायचं आणि मग ते ना असं कानानी आवाज जमिनीचा घेत जायचे आणि कानाने आवाज घेत सांगायचे की इथे तुम्हाला पाणी लागेल, कित्या खोलीवर लागेल, किती लागेल, इथे विहीर खणणं योग्य प्रॉफिटेबल होईल किंवा नाही, पुरेसं पाणी मिळेल की नाही, हे सगळं ते सांगू शकायचं. अर्थात ही एक कला आहे. ती कला तुम्हाला मला जमेल की नाही मला माहिती नाही, पण किमान आपण कान उघडे ठेवायला शिकू शकतो की नाही. म्हणजे असं की वर्गात बाई शिकवताना मन एकीकडे आणि कान एकीकडे, रस्त्यातून चालताना कोणाशी तरी बोलताय असं नका करू, कान उघडे ठेवायला शिका. बरेच वेळेला कसं असतं माहिती आहे का की मी आणि तुम्ही आपण लोकमान्य टिळकही नाही आणि विवेकानंदही नाही. एखादा वक्ता आहे किंवा शाळेतल्या बाई आहेत, त्या 35 मिनिटाचं लेक्चर घेऊन जेव्हा वर्गाच्या बाहेर पडतात ना तेव्हा त्याच्यातलं आपण फक्त मुद्दा लक्षात ठेवायचा असतो. त्यांचे 99% शब्द आपण तत्क्षणी विसरून जातो. मी म्हणत नाही आहे, सायंटिफिकली प्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत ह्या. पण एक मात्र नक्की की आपल्या कानांची ताकद आपण वापरत नाही. कानांची ताकद वापरायला शिकूया, कान उघडे ठेवूया. अनेक आजूबाजूला घडणाऱ्या ज्या घटना असतात त्याची नोंद मनात करून ठेवूया. शब्द विसरले तरी चालतील, पण त्याचं जे तात्पर्य आहे ते आपल्या लक्षात आलं पाहिजे.
मला वाटते मी तुम्हाला गेल्या वेळेला सांगितलं होतं की एक खेळ किंवा एक मी काहीतरी तुम्हाला ॲक्टिव्हिटी देणार आहे आणि त्याच्याशिवाय ऐकायचं काय आणि ऐकायचं काय नाही यासाठी एक गोष्टही सांगणार आहे. मला वाटते कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी एक पुस्तकातलीच ही गोष्ट आहे, ही काही माझी गोष्ट नाही पण मी नक्की ऐकली असेल कदाचित. गोष्ट अशी आहे की एकदा एक छोटा मुलगा असतो तुमच्यासारखाच खोडकर मस्ती करणारा. तुम्ही कसं शाळेतून घरी गेला की तुम्हाला माहिती असतं ना दप्तर कुठे ठेवायचे, चप्पल कुठे ठेवायचे, तरी तुम्ही काही वेळेला करताच काहीतरी. मग आई तुम्हाला बजावते, दप्तर जागेवर ठेव रे राजा, काय रोज सांगायचं तुला, आणि चप्पल काढ बघू आधी, त्या दाराच्या बाहेर चप्पल काढ आणि मगच आत यायचं, तोपर्यंत माझ्याजवळ यायचं नाही, स्वयंपाकघरात फिरकायचं नाही, तुला खायला मिळणार नाही. असंच एक टॉम नावाचा मुलगा असतो, त्याला आई सांगते. गंमत अशी असते की त्या टॉमला ना त्या दिवशी काहीतरी शाळेत बाई ओरडल्या असतील, मित्रांचं भांडण झालं असेल, त्यात आईने आलेल्या कटकट केली, तो एकदम जाम चिडतो आईवर. आईंवर आणि मित्रांवर काही चिडता येणार नाही ना, आईवर चिडता येतं, हक्काची असते आई. मग तिला म्हणतो आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. बापरे, आई सगळं हे ऐकते पण ते आज काही बरोबर दिसत नाही आहे बरं का. मग ती बाहेर येते आणि फक्त डोळे वटारून बघते त्याच्याकडे. तिला डोळे वटारण्यात राग नसतो, तिला वाईटही वाटत असतो की काय झालं नेमकं, काळजी वाटत असते. आणि आईचे डोळे आणि चेहरा बघितल्यानंतर तो टॉम असतो, तो धावत 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 त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला डोंगर असतात, त्या डोंगराच्या उंच टेकडीवर जातो आणि जोर जोरात सगळा राग तिथे काढायला लागतो. आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. त्याचा एको त्याच्या कानावर यायला लागतो. एकदा म्हटला तर 3, 4, 5 आवाज एकच होतो. त्याला एकदम घाबरतो तो, त्याने असं कधी ऐकलेलं नसतं, अनुभवलेलं नसतं. आणि तो जोरात येऊन आईला बिलपतो आणि म्हणतो, अगं आई, आपल्या घराच्या पाठी डोंगर आहेत ना, तिथे राक्षस राहतो आणि तो मला सांगतोय आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. आई म्हणते, असं का, बरं एक काम कर, आपण त्या राक्षसाचा ना, त्याला बाटलीचा राक्षस कसा असतो ना तसा राक्षस बनवूया. त्याच्यासाठी तू एक छोटंसं काम कर, परत असाच धावत धावत जा आणि त्या राक्षसाला सांग आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि मग तो मुलगा खरंच जातो आणि त्या डोंगराच्या माथ्यावर जाऊन सांगायला लागतो आय लव्ह यू. आणि त्याला एको यायला लागतात आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. मला असं वाटते गोष्टीचं तात्पर्य कळण्यामध्ये तुम्ही नक्की शहाणे आहात. तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. मी जर तुम्हाला म्हटलं होतं ह्याला किती वेळ लागतो ते लिहून ठेवा. दिसायला गृहपाठ अगदी गृहपाठ नाहीच आहे, ही मजा आहे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला त्या पुस्तकात खूप खूप खेळ आहेत, त्या खेळापैकी हा एक खेळ आहे. हा मी एक इंग्रजी पेपर घेतलेला आहे. मराठी घ्या, कोणताही घ्या, वृत्तपत्राचा कागद घ्या, मोठे कागद घ्यायची गरज नाही, रद्दीचा कागद आहे. आणि त्याचे 3 कॉलम्स असतात, त्याचे 3 भाग केले, हाताने कापून भाग केले ना, 1, 2 आणि 3 दिसत आहेत तुम्हाला. आता तुम्हाला करायचं आहे ते अगदी सोपं आहे बरं का. डावा आणि उजवा हात, एक टोक डाव्या हातात पकडायचं, एक हात उजव्या हातात पकडायचा, असा आकार तयार झाला. हा मध्ये आग दिसतोय, 2 बाजूला 2 दिसत आहेत. दोन्ही हातांनी हा कागद खेचायचा आणि 3 तुकडे करायचे. बघा तुम्ही म्हणाल किती सोपा आहे, ऑलरेडी कापलेलंच आहे ना. अगदीच छोटासा भाग हा जोडलेला आहे ना, अगदी छोटा भाग जोडलेला आहे. बघा तुमच्यासमोर मी करते 1, 2, 3. काय झालं, एका बाजूला 2 भाग, एका बाजूला 1 भाग. आता हा कागद लगेच टाकून देऊ नका, याच्यातच एक छोटासा तुकडा घ्या ना. आणि तुमच्या देखतच मी आता फाडते आहे ना, अगदी साधं, त्याला कात्री बित्री वापरायचीच नाही आहे. इथे कापलं साधारणपणे कागदाच्या मानाने, हा त्याचा थोडासा भाग शिल्लक ठेवला, 1-1.5 सेंटीमीटर, कारण हा कागदच मुळी 10-15 सेंटीमीटरचा झाला आहे ना आता. आणि मग परत मी तेच केलं, परत 2 टोकं पकडली हातात आणि परत मी खेचलं, परत तेच झालं. एका बाजूला 2, एका बाजूला 1 भाग. तेव्हा तुम्ही तुमचे पालक असं घरातल्या घरात खेळ करा आणि तुम्ही कधी यशस्वी होता, किती प्रयत्नानंतर यशस्वी झालात. आणि यशस्वी झाला नसलात किंवा इतके प्रयत्न करायला लागले असले तर त्याचं कारण काय असेल ते शोधायचा प्रयत्न करा. मला वाटते कारण अगदी सोपं आहे खरं तर, पण जरा आपण डोकं चालवूया, मी नाही सांगत आहे. आवडला गृहपाठ. आणि निरोप घेताना पुढच्या वेळेला जसं मी म्हणतो तर कानाचा उपयोग, तसं आपण मला वाटतं नाकाचाही उपयोग करत नाही बरं का. एक वही घ्या आणि त्याच्यावर आपण किती वास घेऊ शकतो, घेतो, ऐकतो, येतात आपल्याला किती वास किती येतात, कराल एवढं. मला वाटते भली मोठी लिस्ट तयार होईल, पण ती लिस्ट व्हायला तुम्हाला दररोज सारखं वाटत राहील काहीतरी राहिलं आहे, काहीतरी राहिलं आहे, काहीतरी राहिलं आहे. मग आईला विचारा, बाबांना विचारा. आत्ताच वास घेतले पाहिजे तसं नाही आहे, एकूण घेतलेले वास. आवडेल. आपण पुढच्या वेळेला भेटूया अधिक वाचनाच्या सवयी आणि असाच काही गृहपाठ तुमच्या अंतस्थ ऊर्जेचा वापर करून घेण्यासाठी.
तोपर्यंत थँक्यू आणि रिअली आय ऑल्सो लव